रामकृष्ण हरी माऊली दैनिक मराठवाडा नेता युट्यूबच्या माध्यमातून पांडुरंगाची वारी भाग क्रमांक 2 ज्यामध्ये तीर्थक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचे सहकारी अध्यक्ष सबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून आपण जाणून घेऊया या वर्षी आषाढी या वारीच्या निमित्तानं काय काय सुविधा केलेल्या आहेत, ज्यामध्ये दर्शन निवास आणखीन म्हणजे वारकऱ्यांना कशा प्रकारे महापूजा कधी असेल हे आपण सांगावं अशी मी त्यांना नम्र प्रार्थना करतो। महाराज साष्टांग दंडवत। तर संपूर्ण राज्यातील आणि देशातील लोकांना या वर्षी 2026 पंढरीची वारी पांडुरंग तीर्थक्षेत्र देवस्थान ची काय कशी व्यवस्था आहे या संदर्भात आपण लोकांना सांगावं ही नम्र प्रार्थना। आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग। आषाढी कार्तिकी भक्तजन येती आणि साधू जन येती। आषाढी एकादशीला विशेष असं महत्व आहे आणि आषाढी एकादशी पासूनच चातुर्मास हा सुरुवात होत असतो आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरला येतात। त्यामुळे येत्या 16 तारखेला देवाचा पलंग काढायची पद्धत आहे। पलंग काढणे म्हणजे देव 24 तास वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ। देव 24 तास भक्तांसाठी उभा असतो। पलंग काढणे आणि लोड देणे आणि आईसाहेबाला तकिया देणे म्हणजे काय, तर उद्यापासून म्हणजे 16 तारखेपासून सर्व राजोपचार बंद होतात आणि सकाळी फक्त देवाचा नित्याभिषेक होतो। नित्याभिषेक झाल्यानंतर देवाचा नैवेद्य होतो आणि नैवेद्य झाल्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता गंधाक्षता होते आणि परत देव दर्शनासाठी उभे असतात। हे 16 तारखेपासून चालू होतं। याच्यामध्ये मुखदर्शन 24 तास चालू असते आणि जवळजवळ 22 तास 15 मिनिट देवाचे चरणदर्शन चालू असते आणि यामुळे अनेक वेळ म्हणजे ज्याच्यात आपण बघतो देवाचा पोशाख असेल, देवाची धुपारती असेल, देवाची शेजारती असेल, हा सगळा वेळ वारकऱ्यांच्या दर्शनासाठी म्हणून दिला जातो आणि 16 तारखेला देवाचा पलंग काढल्यानंतर 24 तास दर्शन सुरू झाल्यानंतर 24 तारखेच्या मध्यरात्री आणि 25 तारखेच्या पहाटे म्हणजे 2:20 25 तारखेला पहाटे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सहकुटुंब सपत्नीक महापूजेसाठी येतात। तमाम महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधित्व किंवा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं ते श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा संपन्न करून त्यांच्या चरणाला महाराष्ट्रासाठी ते मागणी मागतात। ती महापूजा झाल्यानंतर मंदिरे समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान सत्कार आणि मंदिरे पांडुरंगाचा त्यांना आशीर्वाद दिला जातो, माता रुक्मिणीचा त्यांना आशीर्वाद दिला जातो व त्यानंतर 25 पासून 29 तारखेला पौर्णिमा आहे। पौर्णिमेच्या दिवशी ज्या ज्या दिंड्या चालत येतात म्हणजे ज्या आपण मानाच्या 10 दिंड्या आहेत, ज्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, त्यानंतर आपण जर पाहिलं तर पिंपळनेरची दिंडी असते, निळोबारायची दिंडी असते, त्यानंतर ह्या सगळ्या दिंड्या आज आपण कौंडिन्यपूरची दिंडी असते, या सगळ्या दिंड्या पौर्णिमेच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या भेटीस त्यांच्या पादुका घेऊन येतात। त्यांची भेट झाली
की त्याच दिवशी भानुदास महाराजांचा काला हा विठ्ठल मंदिरात संपन्न होतो व येत्या 3 ऑगस्ट रोजी प्रक्षाळ पूजा होते. प्रक्षाळ पूजा म्हणजे देव 24 तास दर्शनाला उभा राहिल्यामुळे, कारण विठ्ठलाची मूर्ती ही सगुण मूर्ती आहे आणि त्या विठ्ठलाला 3 ऑगस्ट दिवशी देवाला अतिशय काही महत्वाचे असे वनस्पती आहेत ते सगळं घालून देवाच्या अंगाला तेल लावून देवाला चोळलं जातं व देवाची पूजा संपन्न करून त्या दिवशी देवाचा अभिषेक करून आणि यात्रा 3 ऑगस्टला संपते. पण गोपाळकाला हा 29 तारखेला हा गोपाळकाला संपन्न हा होतो. यासाठी संपूर्ण यात्रेमध्ये आता उद्यापासून जर बघितलं तर तसे जास्तच लोक येतील, पण यात्रेचा जर आपण कालावधी जर पाहिला तर यात्रेच्या कालावधीमध्ये किमान 18 ते 20 लाख लोक येतील अशी आपल्याला खात्री आहे, प्रशासनाचे मत आहे. आणि त्यासाठी मंदिरे समितीचं मुख्य काम येणाऱ्या वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन देणे. काही लोक कळसाचं दर्शन घेतात, काही लोक नामदेव पायरीचे दर्शन घेतात, काही लोक मुखदर्शन घेतात व काही लोक चरणदर्शन घेतात. मिनिटाला कमीत कमी 35 ते 40 लोक चरणदर्शन मिनिटाला घेतात. आणि आपण जर 24 तासाचा सगळा जर हिशोब जर घातला तर अत्यंत व्यवस्थित असं भाविकांचं दर्शन होतं. त्यासाठी मंदिरे समितीने गोपाळपूर पर्यंत लोकांना अतिशय सुंदर अशी व्यवस्थापना केलेली आहे. त्यामध्ये आपण शेड उभा केले, खाली मॅट घातलेले आहेत, बॅरिगेटिंग्स केलेले आहेत, मध्ये लोक घुसू नये म्हणून आपण सिक्युरिटीची व्यवस्था आपण केलेली गेलेली आहे. आणि पत्रा शेड म्हणजे रिद्धी सिद्धी मंदिराच्या जवळ आपण लोकांना प्रसादाची व्यवस्था आपण करतो. अन्नदानेश्वर हे दरवर्षी आपण महाप्रसाद करतात. गेल्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झालेले आहे, पण त्यांचे भाविक लोकांची अशी इच्छा आहे की यावेळेस सुद्धा आम्ही जे महाराजांनी आम्हाला घालून दिलेली प्रथा परंपरा वारकऱ्यांना महाप्रसाद द्यायची जी व्यवस्था आहे ती आम्ही करणार आहोत. म्हणून लोक तिथून प्रसाद घेऊन निघतात. तिथून प्रसाद घेऊन निघाल्यानंतर पत्राशेड क्रमांक 2-1 पासून मंदिरे समितीच्या वतीनं खिचडी वाटली जाते. त्यानंतर भूतनाथाच्या मंदिराच्या पुढे व दत्त मंदिराच्या जरा थोडंसं पुढे आपण वारकऱ्यांना परत खिचडी देतो, चहा देतो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते. मध्ये घुसू नये म्हणून सिक्युरिटी असतात. पायाला काही ऋतू नये म्हणून आपण मॅट घालतो. ऊन वाऱ्या पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून आपण वर शेड केलेला असतो. आणि भाविकाला वारकऱ्याला केंद्रबिंदू समजून आपण जास्तीत जास्त सुलभ आणि चांगलं दर्शन आपण देण्याची व्यवस्था मंदिरे समिती ही करत असते. येत्या 25 तारखेला सगळ्यात वारकऱ्यांचा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी असा एकादशीचा महापर्वाचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने मंदिरे समिती ही वारकऱ्यांना दर्शन देण्यासाठी सज्ज आहे. रामकृष्ण हरी. यावर्षी काही वेगळ्या आतापर्यंतच्या अनुभवातनं काही दुरुस्त्या किंवा काही सुधारणा केलेल्या आहेत का? दरवारीत काही ना काहीतरी आपल्याला सुधारणा दिसतच असते. तर यावेळेस पोलीस डिपार्टमेंटने ड्रोननी सगळ्या वारकऱ्यांच्या सिक्युरिटीची व्यवस्था आज त्यांनी केलेली आहे. मंदिरे समितीने तर अतिशय नवीन उपक्रम जर आपण बघताल तर अनेक नवीन उपक्रम आपण मंदिरे समितीच्या वतीनं केलेले आहेत. आणि विशेषतः आणि काही लोक मंदिरे जवळजवळ 2-2 लाख गीतेचे पुस्तक वाटणारी काही भक्त मंडळी आहेत. तामिळनाडू आणि केरळाचे राज्यपाल त्यांनी एक कॅलेंडर्स आणलेले, ते कॅलेंडर्सही वारकरी भाविक भक्तांना वाटण्याची व्यवस्था ते लोक करणार आहेत. म्हणजे मंदिरे समितीच्या माध्यमातून तर नवीन उपक्रम होतातच होतात, पण काही भाविक संस्था कोणी औषधाची व्यवस्था करतं, कोणी राहण्याची व्यवस्था करतं, कोणी जेवायची व्यवस्थाही करतं, कोण आलेल्या वारकऱ्यांना कसल्याच प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ही व्यवस्था आज केली जाते. आज आपण जर पाहिलो
तर ही वारी आलेल्या वारकऱ्यांना सुखकर कशी व्हावी यासाठी प्रशासन सज्ज आहे, मंदिरे समिती सज्ज आहे, पोलीस डिपार्टमेंट हे सज्ज आहे आणि पंढरपुरात आलेला प्रत्येक वारकरी हा सुद्धा चालत आलेल्या वारकऱ्यांची सोय कशी होईल यासाठी तो प्रयत्नशील असतो. आपण या सर्व यामध्ये वारकऱ्यांना काय विनंती किंवा सूचना करू इच्छितात? कारण जे येतात त्यांनी शिस्त पालन किंवा लाईन न तोडणे वगैरे याबद्दल काही सांगावं वाटतं का आपल्याला? हो, निश्चितच. येत्या दशमीच्या रात्री म्हणजे 24 तारखेला सगळ्या पालख्या श्री क्षेत्र पंढरी येथे विसावतात आणि विसावल्यानंतर पंढरीत एवढी गर्दी होती, कमीत कमी चालत आलेल्या लोकांना सोडून सुद्धा लाखोच्या संख्येमध्ये वारकरी श्री क्षेत्र पंढरी येथे जमा होतात. पोलीस डिपार्टमेंटनं आणि प्रशासनानं ही खूप चांगली व्यवस्था ते लोक निर्धाराने करतात. आमची सगळ्यांना एकच विनंती आहे, गर्दी जास्त असते, सुरुवातीला आपण स्वतः सावध राहावं आणि आपल्यासोबत आलेल्या लोकांनाही आपण सूचना द्यावीत की आपल्यापासून त्रास इतरांना होणार नाही असे आपण वागावे. कारण पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, आपण कोणालाही त्रास होईल असे वर्तन आपण करू नये. जो संप्रदायानं आपल्याला दिलेला कानमंत्र आहे त्या मंत्राचे आम्ही पालन करावे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचे. आपण कोणाचीही निंदा आपण करू नये. कोण जर आपली निंदा जर करत असेल तर त्याला करू द्यावी, पण आपण त्याला विनम्रतेनं नमस्कारच करावा. आपल्याला हा धडा एकनाथ महाराजांनी दिलाय. यवन अंगावरी थुकला प्रसाद देऊनी मुक्त केला. त्यांच्या अंगावर जरी यवन थुकला तरी त्यांनी आशीर्वाद देऊनच मुक्त केला. ज्ञानेश्वर महाराजांनी तो संदेश दिलाय. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला तो संदेश दिलाय. त्या संदेशाचं आपण पालन करावं. ही वारी अतिशय गोड करावी, कारण 2026 ची आपल्या आयुष्यात आलेला आषाढी वारीचा हा सुवर्ण योग आहे, त्याचा आपण लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. रामकृष्ण हरी. अत्यंत बिझी शेड्यूल असताना आपण मराठवाडा नेता यूट्यूबवर आपली मुलाखत दिलात, वेळ दिलात, आपलं आशीर्वाद दिलात, त्याबद्दल मी आपलं अंतःकरणापासनं मनपूर्वक ऋणी आहे. असाच आशीर्वाद बद्दल परिवार मराठवाडा नेतावर राहावा हीच आपल्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.